तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत अहमदाबाद मधील एक भयानक विमान अपघात झाला होता, त्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे। एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाईन विमानाचा हा अपघात नेमका कसा घडला, कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना झाली आणि बचाव कार्य कसं सुरू आहे, चला जाणून घेऊया। या संपूर्ण व्हिडिओमध्ये याची आपण माहिती घेणार आहोत। गुजरात मधील अहमदाबाद येथे गुरुवारी 12 जून 2025 रोजी दुपारी 2च्या आसपास एअर इंडियाची फ्लाइट AI-171 जी अहमदाबाद वरून लंडनला जात होती, टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मेघानीनगर परिसरात कोसळली। एका मिनिटात फात्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण विमान कशा प्रकारे कोसळलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल। संपूर्ण त्या विमानाची काय अवस्था झालेली आहे आणि आतमधले जे मेंबर बसले होते, जे प्रवासी होते, जे पॅसेंजर होते, त्यांचं सुद्धा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण 242 जण होते। पण या भयानक अपघातामध्ये 241 जणांचा मृत्यू झाला, तर केवळ एक प्रवासी जो सीट क्रमांक 11A वर होता तो चमत्कारिकरित्या जिवंत बचावला आहे। हा प्रवासी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी, कार्गो मोटर्सचे प्रमुख नंदा आणि एल्बूचे डायरेक्टर सुभाष आमीन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती होत्या। या अपघातामुळे मेघानीनगर मधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले, ज्यामुळे तिथेही 5 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झालेले आहेत। कारण या अपघाताचं कारण अजूनही तपासणी केली जात आहे। तज्ञांच्या मते टेक ऑफ दरम्यान विमानाची कमी उंची 825 फीट आणि कमी जी गती होती 174 नॉट्स आणि लँडिंग गिअर खाली राहिल्याने सेटिंग मध्ये मोठी चूक झाली असावी याची शक्यता 70 ते 80% मानली जात आहे। तसेच 43 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे विमानाची लिफ्ट आणि ताकद कमी झाली असावी, त्यामुळे याची परिस्थिती आणखी बिकट झाली। इंजिन फेल झालं किंवा तांत्रिक बिघाड झाला हे देखील संभाव्य कारण असू शकतं। केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं की विमान अपघात तपासात ब्युरो आणि तज्ञांनी एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे, याची सखोल चौकशी सध्या तर केली जात आहे। मात्र या विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे आता तो सापडलेला आहे, त्याच्या या विश्लेषणातून लवकरच याचं कारण देखील आता स्पष्ट होणार आहे। बचाव कार्य आणि सरकारी प्रतिसाद सध्या तिथून भेटत आहे, परंतु या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला आणि धुराचा लोट आकाशात दिसला। मेघानीनगर परिसरामध्ये अफरातफरीचं वातावरण होतं। विमान कोसळलेल्या बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये अनेक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। कारण की हे जे विमान निघालं होतं लंडनला ते या मेडिकल कॉलेज आणि जे हॉस्टेल होतं तिथं धडकलेलं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा तेथील काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे जखमी तर झालेलेच आहेत, परंतु काही जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। हे अतिशय दुःखाची बाब आहे। एका तांत्रिक कारणामुळे 241 प्रवासी आणि त्या हॉस्टेल किंवा त्या कॉलेजमध्ये जे प्रवासी आहेत असे मिळून त्यांचा निष्पाप बळी गेलेला आहे। या अपघाताने अहमदाबाद मधील रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तिथं आहे सध्या भीतीचं वातावरण चालू आहे। तसेच सोशल मीडिया या अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पण एक व्हिडिओ जो नेपाळमधील 2023 का अपघात झाला होता तो चुकीच्या पद्धतीने अहमदाबाद अपघाताशी जोडला जात आहे। त्यामुळे प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, बाकी कोणत्या फेक माहितीवर विश्वास ठेवू नका। आणि हे जेव्हा कोसळत होतं विमान तेव्हा पायलटनं मेडे कॉल सुद्धा दिला होता। आता नेमकं हे मेडे कॉल काय असते बघा, विमानामध्ये इमर्जन्सी असते तेव्हा मेडे कॉलचा कॉल दिला जातो। हा आंतरराष्ट्रीय पातळीचा डिस्ट्रेस सिग्नल आहे, म्हणजेच विमान अडचणीत असतं तेव्हा हा सांगणारा सिग्नल आहे। हेल्प मी या अर्थाचा फ्रेंच मेडर शब्दावरून हा आलेला आहे। विमानासोबतच बोटमध्ये देखील या कॉलचा वापर करतात। तर 1923 पासून इंग्लिशमध्ये या शब्दाचा वापर केला जातो, तर 1927 पासून अमेरिकेने ह्या शब्द ऑफिशियली रेडिओग्राफ डिस्ट्रेस असा त्यांना नोंदवला। परंतु मेडे जो कॉल असतो तो इमर्जन्सी लँडिंगसाठी किंवा विमानामध्ये काय तांत्रिक बिघाड झाला किंवा काय दुर्घटनेचे संदेश पोहोचवण्यासाठी किंवा इमर्जन्सी लँडिंग आसपास जे बेट आहेत किंवा जे कोणते खुले स्पॉट आहेत तिथे लँडिंग करण्यासाठी मेडे कॉल दिला जातो। परंतु हे कॉल पायलटनं दिला असताना सुद्धा काय अफरातफरीचं वातावरण झालं आणि योग्य वेळेमध्ये त्यांना ते लँडिंग करायला भेटलं नाही, त्यामुळे सुद्धा ही दुर्घटना झालेली आहे।
आणि तसेच बघा या विमानामध्ये जे अगोदर ज्या एका प्रवाशाने जे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत त्याच्यामध्ये सांगण्यात येत होतं की विमानामध्ये काहीतरी अगोदरच बिघाड झालेली आहे, विमानाची स्क्रीन चलत नव्हती, असे अनेक त्याच्यामध्ये जे आता व्हिडिओ एक समोर येत आहेत. आणि अहमदाबाद मधील बघा जे बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये जिथे एअर इंडियाचं विमान कोसळलं सांगितलं जात आहे तिथं किमान 3 विद्यार्थ्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. असे 4 ते 5 व्यक्ती होते जे आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. या कॉलेजमध्ये जे मीनाक्षी पारेख आहेत त्या तिघांचा मृत्यू जवळपास निश्चित झाल्याचं आताची माहिती समोर आलेली आहे. यात एक महिलेचा समावेश असून त्या एका कर्मचाऱ्याचा स्टाफ मेंबर घरी कामाला होत्या. हे विमान हॉस्टेलच्या मेसवर आदळलं आणि मग उडून हॉस्टेलच्या आणखी एका इमारतीवर जाऊन कोसळलं. हे विमान नंतर दुसरीकडे आदळलं आणि त्यामुळे अजून जीवितहानी झाली आणि त्या बिल्डिंगचं नुकसान सुद्धा झालं. अशा प्रकारे दुपारी 1:40च्या सुमारास हे विमान कोसळलं. त्यावेळी अनेक विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते आणि कुणी कॉलेजला जात होतं तर आपला होमवर्कचे जे पुस्तक आहे ते घेऊन जात होते आणि त्यामध्येच अशा प्रकारे हे विमान कोसळलं. आणि त्यापुढे ते तुम्हाला दृश्य दिसतच असेल कशा प्रकारचं भयानक दृश्य आपल्याला या पाठीमागे दिसत असेल. बघा मंडळी, तसं बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये भारतीय विमान क्षेत्रामध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनापैकी एक मानला जात आहे. यातून आपण विमानानं सुरक्षेबाबत काय शिकू शकतो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा. आणि अशाच विश्वसनीय आणि ताज्या बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.